ओल्या हिरव्या मुगाच्या दाण्यांपासून आज आपण अशी मस्त झणझणीत तरीदार खास गावरान पद्धतीने ही भाजी कशी तयार करायची ते बघूया। पावसाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर प्रमाणामध्ये या मुगाच्या शेंगा बाजारात पाहायला मिळतात आणि ही भाजी चवीला मस्त लागते। कमीत कमी साहित्यामध्ये छान अशी ही चविष्ट भाजी बनवून तयार होते। ओल्या मुगाच्या दाण्यांची भाजी तयार करण्यासाठी व्हिडिओ तुम्ही इथे बघू शकता। अशा प्रकारच्या या शेंगा येतात, लांब आणि हिरव्यागार शेंगा असतात। तर इथे मी 1/2 किलो ओल्या मुगाच्या शेंगा घेतल्या होत्या, सोलून त्यातले दाणे काढून घेतलेले आहे। व्हिडिओ तुम्हाला समजण्यासाठी इथे या 2-3 शेंगा मी दाखवते आहे। 1/2 किलो शेंगांमधून असे हे वाटीभर दाणे इथे निघालेले आहेत। तर या दाण्यांपासून तुम्ही अशी ही हिरवीगार भाजी बनवू शकता किंवा या दाण्यांची उसळ सुद्धा खायला छान लागते। तर इथे सर्व शेंगा मी सोलून घेतल्या आणि इथे हे वाटीभर दाणे आपल्याला तयार मिळालेले आहे। आता यापासून भाजी कशी तयार करायची ते बघूया। तर इथे मी तवा ठेवलेला आहे गॅसवर। तव्यावर हे दाणे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत। छान कोवळे असे दाणे घ्यायचे म्हणजे भाजी चविष्ट तयार होते। या दाण्यांपासून तुम्ही चटणी बनवू शकता, उसळ बनवू शकता, खूप छान लागते। आता इथे छान हे दाणे भाजून झालेले आहे। यावर आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे। तेलावर थोडा वेळ हे दाणे परतून घ्यायचे। तर हे दाणे मी तेलावर थोडा वेळ असे परतून घेतले आणि दाणे छान भाजून झालेले आहेत। कोवळे दाणे आहे त्यामुळे भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। आता हे भाजलेले दाणे मी इथे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि आता या भाजीसाठी आपल्याला एक मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी सर्वात आधी इथे मी कांदा भाजून घेणार आहे। तर एक मध्यम आकाराचा इथे मी थोडा जाडसर चिरून घेतलेला कांदा घेतलाय। हा कांदा आपण भाजून घेऊया। एक तव्यावर भाजू शकता किंवा मग गॅसवर भाजून घेतला तरी चालेल। आता व्यवस्थित कांदा थोडासा भाजून झाला की यावर तेल घालायचं आणि तेलावर कांदा छान परतून घ्यायचा। आणि तुम्ही बघू शकता कांदा सुद्धा छान भाजून झालाय। आता एका प्लेटमध्ये मी कांदा काढून घेतला। त्यानंतर आपल्याला खोबरं भाजायचं आहे। तरी इथे साधारण 1 मोठा चमचा भरून मी खोबऱ्याचे काप घेतलेले आहे। खोबऱ्याचे असे तुकडे किंवा मग खीस घेतला तरी चालेल। आता खोबरं सुद्धा अगदी छान असं भाजून झालं आहे, हे काढून घेऊया। त्यानंतर मिरच्या भाजून घेणार आहे। तर इथे तुम्ही चवीनुसार मिरच्या कमी जास्त करू शकता। 5 ते 6 मिरच्या मी इथे घेतलेल्या आहे। आणि आता मिरची दोघं-तिघं बाजूनी छान भाजून झाली की यावर थोडंसं तेल घालायचं आणि तेलावर मिरची थोडा वेळ अशी शेकून घ्यायची। आता मिरच्या सुद्धा छान भाजून झाल्या आहे आणि काढून घेते। मस्त अशी हिरव्यागार वाटणातली ही भाजी चविष्ट आणि झणझणीत बनवून तयार होते। एक वेळा नक्की करून बघा। आता मिरची भाजून झाली की लगेचच इथे मी एक छोटा चमचा भरून शेंगदाणे घेतलेले आहे। साधारण हलकी 1 मूठ शेंगदाणे होते। मंद आचेवर शेंगदाणे छान भाजून घेतले आणि हे भाजलेले शेंगदाणे सुद्धा काढून घेतले आहे। आता सर्व साहित्य भाजून झालं आहे। सुरुवातीला आपण जे मुगाचे दाणे भाजून घेतले होते ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे। तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेले सगळे दाणे मी काढून घेतले आहे। पाण्याचा वापर न करताना थोडेसे रवाळ जाडसर आपल्याला हे दाणे बारीक करून घ्यायचे आहे। अगदी खूप जास्त बारीक करायचे नाही किंवा खूप जास्त जाडही ठेवायचे नाही। तुम्ही बघू शकता थोडेसे रवाळ जाडसर असे हे दाणे इथे बारीक करून घेतले। आता जे साहित्य आपण सुरुवातीला भाजून घेतलेलं आहे यामध्ये थोडासा आल्याचा तुकडा आणि 8-10 लसूण पाकळ्या घातल्या। 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची आहे। कढीपत्त्यामुळे भाजीला चव खूप छान येते आणि भरपूर कोथिंबीर घालायची। थोडं पाणी घालून याची अशी चटणी किंवा हे वाटण तयार करून घ्यायचं। आता इथे वाटण तयार झालेलं आहे आणि दाणे सुद्धा बारीक करून घेतले। भाजी तयार करण्यासाठी कढईमध्ये इथे मी 2 चमचे तेल गरम करत ठेवलंय। तेल छान गरम झालं। आता यामध्ये अर्धा चमचा फोडणीसाठी मोहरी घातली, अर्धा चमचा जिरं घातलं आणि सर्वात आधी जे मुगाचे दाणे आपण बारीक करून घेतलेले आहे ते तेलामध्ये घालायचे आहे आणि अगदी थोडा वेळ परतून घ्यायचे आहे। खूप जास्त वेळ परतायचे नाही कारण दाणे आपण आधीच मस्त भाजून घेतलेले आहे। तर थोडा वेळ तेलावर असे हे दाणे परतून घेऊया। त्यानंतर लगेचच हे तयार वाटण घालायचं आहे आणि आता थोडा वेळ आपल्याला हे वाटण व्यवस्थित असं या फोडणीमध्ये होऊ द्यायचं आहे। मस्त तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला इथे तयार करायचा आहे। आता यामध्ये अगदी थोडंसं मी पाणी घातलंय। काही सुके मसाले घालूया। सर्वात आधी इथे मी अर्धा चमचा हळद घातली। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा धणे पावडर घातली आहे आणि कुठलाही गरम मसाला जो तुमच्याकडे असेल तो घालायचा आहे। तर अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि चवीसाठी मीठ घातलं। आता सर्व मसाले जे आहेत ते वाटणासोबत आपण असे परतून घेऊया आणि अगदी छान तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे।
आता तुम्ही बघू शकता हा मसाला मस्त असा तयार झाला आहे, कढईपासून सुटलेला आहे आणि परफेक्ट असा हा मसाला इथे आता आपण शिजवून घेतला आहे. यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत. तर इथे मी आधीच पाणी गरम करत ठेवलेलं होतं, ते गरम पाणी मी इथे घालणार आहे. तुम्हाला भाजी किती घट्ट किंवा किती पातळ हवी त्यानुसार तुम्ही इथे पाणी कमी जास्त करू शकता. तर इथे साधारण 2 ग्लास पाणी मी गरम करून घेतलेलं आहे. तर 5 लोकांना ही भाजी आरामात पुरते आणि अगदी मस्त अशी चविष्ट भाजी बनवून तयार होते. आता यामध्ये गरम पाणी घातलं की साधारण 5 ते 6 मिनटं मंद आचेवर पूर्ण उकळी येऊ द्यायची आहे. भाजीला पूर्ण उकळी आल्यानंतर मस्त भाजीला तरी सुटते, भाजीचा रंगसुद्धा खूप छान येतो. तुम्ही बघू शकता भाजीला तरी मस्त आलेली आहे आणि रंगसुद्धा सुरेख आलेला आहे. अशा पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने गावरान पद्धतीने ही मुगाच्या दाण्यांची भाजी इथे बनवून तयार झाली आहे. भाजीला पूर्ण उकळी आली, गॅस मी आता बंद करून घेतला आहे. सर्वात शेवटी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि मस्त अशी ही झणझणीत गावरान पद्धतीने भाजी बनवून तयार झाली आहे. ही भाजी तुम्ही ज्वारीच्या भाकरीसोबत चुरून खा, पोळीसोबत खा, भातासोबत सुद्धा खूप छान लागते. तर ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू. धन्यवाद.